The moment of inertia of a ring about an axis passing through the center and perpendicular to its plane is I. It is rotating with angular velocity omega. Another identical ring is gently placed on it so that their centers coincide. If both the rings are rotating about the same axis, the loss in kinetic energy is. हा क्वेश्चन 2018 मध्ये MST CET मध्ये विचारला गेलेला आहे. या क्वेश्चनमध्ये एका रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर. त्याचा जो ॲक्सिस आहे तो सेंटरमधून पास झालेला आहे अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, आणि त्या रिंगच्या प्लेनला तो ॲक्सिस परपेंडिक्युलर आहे. अशा ॲक्सिस भोवती रिंग जेव्हा रोटेट होते तेव्हा त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे तो आहे आय, अँड ती रिंग ही अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाने रोटेट होत आहे. अनदर आयडेंटिकल रिंग इज जंटली प्लेस्ड ऑन इट. अजून एक आयडेंटिकल रिंग जी एकदम फर्स्ट रिंगसारखी असेल ती जंटली प्लेस्ड केलेली आहे ऑन इट, म्हणजे फर्स्ट रिंगवरती ती प्लेस केली आहे सो दॅट देअर सेंटर्स कोइन्साइड. त्यामुळे फर्स्ट रिंगचा अँड सेकंड रिंगचा सेंटर हे कोइन्साइड झालेले आहेत. इफ बोथ द रिंग्स आर रोटेटिंग अबाउट द सेम ॲक्सिस. आता त्या दोन्ही रिंग्स त्या सेम ॲक्सिस भोवती रोटेट होत आहेत. देन लॉस इन केई इज, म्हणजेच आपल्याला कायनेटिक एनर्जीमध्ये कितीचा लॉस झाला असेल हे फाइंड करायचं आहे. हा क्वेश्चन 2 पार्ट्समध्ये डिवाइड झालेला आहे. याच्या फर्स्ट पार्टमध्ये आपल्याला एका रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे. ही रिंग त्याच्या सेंट्रल ॲक्सिस भोवती रोटेट होत आहे. त्याचा सेंट्रल ॲक्सिस हा रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. सो रिंग जेव्हा ह्या ॲक्सिस भोवती रोटेट होईल तेव्हा तिचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे तो आय असा दिलेला आहे. या रिंगची अँग्युलर व्हेलॉसिटी ही ओमेगा दिलेली आहे. ही रिंग अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाने रोटेट होत आहे. त्यामुळे ह्या रिंगला रोटेशनल कायनेटिक एनर्जी असेल. सो आधी आपण या रिंगची रोटेशनल कायनेटिक एनर्जी फाइंड करून घेऊया. सो रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ आय ओमेगा स्क्वेअर. यामध्ये आय हा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो अँड ओमेगा ही अँग्युलर व्हेलॉसिटी असते. सो या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा आय आहे आणि अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आहे. सो ह्या रिंगची रोटेशनल कायनेटिक एनर्जी येईल हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आता ह्या क्वेश्चनचा सेकंड पार्ट आपण कन्सिडर करूया. सेकंड पार्टमध्ये जी फर्स्ट रिंग रोटेट होत होती त्याच्यावरती अजून एक रिंग ही जंटली प्लेस्ड केलेली आहे आणि ती रिंग प्लेस करताना त्या रिंगचा सेंटर हा ओरिजिनल रिंगच्या सेंटरला कोइन्साइड झालेला आहे. आणि आता ह्या दोन्ही रिंग्स ह्या सेम ॲक्सिस भोवती पुन्हा एकदा रोटेट होत आहेत. इथे आपण जी दुसरी रिंग ही प्लेस केलेली आहे ती आयडेंटिकल रिंग आहे. म्हणजे ह्या सेकंड रिंगचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया हा आयच असेल आणि फर्स्ट रिंगचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया हा आयच होता. सो ह्या टोटल सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा 2 टाइम्स ऑफ आय असेल. ही सिस्टीम रोटेट होतीये तर ह्या सिस्टीमला पण काहीतरी अँग्युलर व्हेलॉसिटी असेल. त्या अँग्युलर व्हेलॉसिटीला आपण ओमेगा डॅश असं कन्सिडर करू. या सिस्टीमला आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जी असेल त्याला आपण KE2 असं कन्सिडर करू. फर्स्ट कायनेटिक एनर्जीला KE1 असं कन्सिडर करू. सो याची रोटेशनल एनर्जी असेल हाफ I2 ओमेगा 2 स्क्वेअर. इथे
I2 ची व्हॅल्यू ही 2 टाइम्स ऑफ I आहे आणि ओमेगा 2ला आपण ओमेगा डॅश असं कन्सिडर केलेलं आहे. सो ह्या दोन्हीही व्हॅल्यूज ह्या इक्वेशनमध्ये पुट करू. सो रोटेशनल के येईल हाफ ट्वाइस ऑफ I ओमेगा डॅश स्क्वेअर. फर्स्ट पार्टमध्ये एकच रिंग ॲक्सिसभोवती रोटेट होत होती, त्यामुळे तिचा अँग्युलर स्पीड हा जास्त असेल. सेकंड पार्टमध्ये 2 रिंग्स ह्या रोटेट होत होत्या, सो त्यांची अँग्युलर वेलॉसिटी ही फर्स्ट अँग्युलर वेलॉसिटीच्या कंपेअरमध्ये कमी झालेली असेल. सिस्टीमची अँग्युलर वेलॉसिटी कमी झाली कारण सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा वाढला आहे. इथे आपल्याला ही जी कमी झालेली अँग्युलर वेलॉसिटी आहे दॅट इज जो हा ओमेगा डॅश आहे तो आधी कॅल्क्युलेट करावा लागेल. ओमेगा डॅश कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हा कन्सिडर करणार आहोत. सो अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्वेशन लॉ आहे I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. अकॉर्डिंग टू दिस लॉ सिस्टीमचं जे इनिशियल अँग्युलर मोमेंटम असतं ते फायनल अँग्युलर मोमेंटमच्या इक्वल असतं. सो ही आपली इनिशियल सिस्टीम होती अँड ही फायनल सिस्टीम आहे. सो इथे I1 हा इनिशियल सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे I. ओमेगा 1 हा इनिशियल सिस्टीमचा अँग्युलर वेलॉसिटी आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे ओमेगा. सो इथे आपण ह्या व्हॅल्यूज पुट करू. सो I1 येईल I अँड ओमेगा 1 येईल ओमेगा. I2 हा फायनल सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे जो की आहे 2 टाइम्स ऑफ I. सो त्याची ही व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करा. सो ती येईल 2 टाइम्स ऑफ I अँड ओमेगा 2ला आपण ओमेगा डॅश असं कन्सिडर केलं आहे. सो ओमेगा 2 येईल ओमेगा डॅश. I कॅन्सल होतील आणि आपल्याला ओमेगा डॅशची व्हॅल्यू मिळेल इक्वल टू ओमेगा हा 2 इकडे जाऊन डिवाइड होईल. सो ओमेगा डॅशची व्हॅल्यू येईल ओमेगा बाय 2. ही ओमेगा डॅशची व्हॅल्यू आता ह्या केईच्या इक्वेशनमध्ये पुट करा. सो आपली रोटेशनल कायनेटिक एनर्जी येईल हाफ ट्वाइस ऑफ I अँड ओमेगा डॅशच्या ऐवजी ओमेगा बाय 2चा ब्रॅकेट स्क्वेअर. सो आपला KE2 येईल KE2 इज इक्वल टू 1/2 2 टाइम्स ऑफ I ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय ह्या 2चा स्क्वेअर येईल 4. जो आपला फायनल सिस्टीमचा ओमेगा डॅश आहे तो ओमेगा बाय 2 आलेला आहे. म्हणजे इनिशियल सिस्टीमच्या अँग्युलर वेलॉसिटीच्या निम्मी अँग्युलर वेलॉसिटी ही सेकंड सिस्टीमची आलेली आहे. त्यामुळे सेकंड सिस्टीमची कायनेटिक एनर्जी ही फर्स्ट सिस्टीमच्या कायनेटिक एनर्जीपेक्षा कमी झालेली आहे. सो आपल्याला क्वेश्चनमध्ये लॉस इन के विचारलेली आहे. सो लॉस इन केईचा फॉर्म्युला असतो लॉस इन केई इज इक्वल टू KE1 मायनस KE2. सो फर्स्ट केई आहे हाफ I ओमेगा स्क्वेअर मायनस सेकंड केई आहे हाफ ट्वाइस ऑफ I अँड ओमेगा स्क्वेअर बाय 4. या 2ने ह्या 4ला डिवाइड होईल. सो 2 1 जा 2 2 2 जा 4. आपली सेकंड टर्म येईल 1/2 I ओमेगा स्क्वेअर बाय 2. ह्या दोन्ही टर्म्समधून 1/2 I ओमेगा स्क्वेअर हे कॉमन निघेल. सो फर्स्ट टर्ममध्ये राहील 1 मायनस सेकंड टर्ममध्ये राहील 1/2. सो यांची सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला मिळेल 1/2 I ओमेगा स्क्वेअर इंटू यांची सबट्रॅक्शन असेल 1/2. सो आता आपल्याला लॉस इन केईचा आन्सर मिळालेला आहे ते आहे 1/2 I ओमेगा स्क्वेअर बाय 2. हा 2 आणि हा 2 मल्टिप्लाय होईल. सो आपलं फायनल आन्सर येईल I ओमेगा स्क्वेअर बाय 4. सो आता ऑप्शन्स चेक करा की कुठलं ऑप्शन मॅच होतं आहे. सो आपली लॉस इन केई आलेली आहे I ओमेगा स्क्वेअर बाय
4. सो इथे ऑप्शन बी मॅच होतोय. इट इज I omega square by 4. So the correct option is option B.